नमस्कार, सर्वांचं चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी सुजाता आज घेऊन आली आहे गाजर हलव्याची रेसिपी. तर चला तर आपण रेसिपी पाहणार आहोत. गाजर हलवा तर खूपच मस्त झाला होता. तर मी रेसिपी सांगत आहे इथे. तर इथे मी गाजर स्वच्छ धुवून घेतले. नंतर इथं ते व्यवस्थित खिसणीने खिसून घेते. कारण हे ऑरेंज कलरचे गाजर आहेत. याला कुठलाही कलर वगैरे टाकण्याची मला वाटते गरज नाहीये. आणि हे गाजराचा हलवा ना खरंच खूप भारी लागतो आणि टेस्टही छान येते. तर बघू शकता ह्याचं किती ऑरेंज कलर तर खूपच छान आहे. तर इकडं मी आता ड्रायफ्रूट कट करून घेत आहे. याच्यामध्ये काजू, बदाम जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही टाकू शकता. आणि माझं हे सगळं व्यवस्थित कट करून घेऊन झालं आहे. मी अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा हलवा कधी करून पहा. खरंच खूप छान आणि टेस्टी लागतो. तर प्रत्येकीची वेगवेगळी करण्याची पद्धत आणि रेसिपी वेगळ्या असतात. तर मी अशा पद्धतीने बनवते. तुम्ही कशा बनवतात ते देखील सांगा. तर मी सर्वप्रथम आता कढईमध्ये तूप टाकून घेतलं आहे. ज्याच्यामध्ये आपल्याला गाजर हे सगळं असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. खिसून घेतलं आहे. बघू शकताय तुम्ही गाजराला कुठलाही कलर टाकण्याची आपल्याला आवश्यकता नाहीये. कारण गाजर अगोदरच खूप ऑरेंज कलरचे आहेत आणि ते रेड कलरचे ते सुद्धा खूप टेस्टी लागतात. पण मला सध्या बाजारात हेच मिळाले तर मी हेच घेऊन आले. आणि माझ्या मुलाची त्याला खूप गाजरचा हलवा आवडतो. तर तो बोलायचा, "आई बनवच." तर मग आता त्याच्यासाठी थोडेच गाजर होते घरामध्ये तर त्याचंच मी बनवण्याचं ठरवलं. मग नंतर मार्केटमधून आणल्यानंतर मग परत एक वेळा बनवू. तर मग त्याच्यासाठी असंच बनवण्यासाठी घेतलं. तर म्हटलं चला आपण तेवढीच रेसिपी पण शेअर करू. तर वरतून परत थोडंसं तूप टाकत आहे मी आणि परत हे थोडंसं गाजर व्यवस्थित परतून झालं की याच्यामध्येच थोडंसं तूप टाकायचं आणि ड्रायफ्रूट त्याच्यामध्येच थोडेसे परतू द्यायचे. आणि हे थोडंसं 5-10 मिनिट ह्याला आपण असंच परतत राहायचं. आणि वरतून परत आपल्या चवीनुसार आपल्याला किती गोड पाहिजे त्यानुसार आपण साखर घालायची याच्यामध्ये. आणि हे सुद्धा असंच चांगली साखर अशी व्यवस्थित हे होईपर्यंत मेल्ट होईपर्यंत परतत राहायचं आहे आपल्याला. जेणेकरून सगळी साखर हे होऊन याला वेगळाच एक कलर येऊन जातो आणि तुम्हाला सुद्धा लगेच टेस्ट याची कळून येईल आणि कलरवरूनही समजून येतं आपल्याला की आता हलवा आपला म्हणजे व्यवस्थित परतला गेला आहे का. तर मला थोडी साखर कमी वाटली म्हणून मी याच्यात अजून साखर ॲड केली. तसाही कमी साखर असेल तर हा मग व्यवस्थित लागत नाही. त्याच्यामुळे थोडी आपल्याला साखरेचं प्रमाण खूपच कमी ठेवून चालत नाही. थोडं जास्तीचंच ठेवायचं. आणि आता ह्याला छान असा कलर येत आहे. तुम्ही बघू शकताय. आता गडद कलर याचा इथे तयार झाला आहे. तर आता पूर्ण आपला हलवा बनतच आलेला आहे आणि आता तर पूर्ण रेडीच आहे. बघू शकताय तुम्ही. एवढा सुंदर आणि टेस्टी झाला होता ना. तुम्हीसुद्धा नक्की अशा पद्धतीने सोपा साधा 5 मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या मुलाला बनवून देऊ शकता. खूप इझी 1 ते 2-3 गाजर असतील त्याचा देखील आपण पटकन बनवू शकतो. अशा पद्धतीने आणि ह्याला आपण 2-4 दिवस स्टोअर करून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकतो. हा खराब पण होत नाही आणि असा जर गरम-गरम घेतला तरी देखील खूप छान याची टेस्ट येते आणि खायलासुद्धा एकदम मस्त लागतो. तर तुम्हीसुद्धा माझ्या या पद्धतीने गाजरचा हलवा एकदा नक्कीच ट्राय करून बघा. आवडल्यास कमेंट करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.